पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली। दुचाकी रॅलीने शहरामध्ये जल्लोष पाहायला मिळाला, तर मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती। आज क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांची जयंती, एक थोर समाजसेवक, ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यांना तोडणारा हा संत, त्यांची जयंती महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने आणि उत्साहात साजरे होते। मी सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचे असलेले विचार भविष्यामध्ये आपण सर्वांनी अंगीकार करावेत अशी विनंती सुद्धा करतो। अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी। अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकाचं नुकसान झालं। तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याने या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। आत्महत्येचा प्रयत्न या शेतकऱ्यानं केला। आश्वासनानंतर शेतकरी अतुल खारोडे झाडावरून खाली उतरलेले आहे। तर सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत होता आणि त्यामुळे शेती पिकांचं नुकसान होत होतं, म्हणून या शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। गेले म्हणा एका शेतकऱ्याची अक्षय तृतीयेच्या दिवशी इलेक्ट्रिक बोर्डातून मयत काळात तयार रामना। सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलाय। पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचं नाव अधिकृत लेटर हेडवर आलं असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचं नाव काढून अशोक मासाळ यांचं नाव घातलं। या कारभारामुळे संतप्त झालेल्या 35 शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले। आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं, पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे की त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत। पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादांच्या विचाराने चालणारी पार्टी आहे। अजितदादा हे आमचे कडक शिस्त पाळणारे नेते होते आणि असे असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पार्टीची फसवणूक केलेली आहे, वरिष्ठांची फसवणूक केलेली आहे। तर याबाबत आम्ही बारामतीचे इलेक्शन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिस भैया नायकोडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।